हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. कशा आहात? आय होप मस्त मजेत असाल. तर आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपण व्हिडिओ बऱ्याच प्रकारचे बनवत असतो, लॉंग व्हिडिओ म्हणा, शॉर्ट व्हिडिओ म्हणा. तर ते व्हिडिओ चालण्यासाठी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, पण आपल्याला थंबनेल देता येत नाही. म्हणजे त्याचा टायटल आणि थंबनेल जो असतो तो आपल्याला बनवता येत नाही. म्हणून व्हिडिओ खूप खास असूनही तो चालत नाही, किंवा त्याच्यावरती टायटल नसल्यामुळे तो व्हिडिओ 4-5 दिवसच कंटिन्यू होतो, त्यानंतर त्याला व्ह्यूज येत नाहीत. म्हणून आपण ॲट्रॅक्टिव्ह असा थंबनेल कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर सर्वात पहिलं प्लेस्टोरमध्ये जायचं आहे. प्लेस्टोरमध्ये गेल्यावरती तुम्हाला थंबनेलसाठी एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे. ते ॲप दाखवत आहे मी तुम्हाला पूर्णपणे. चॅट जीपीटी हे बघा वरतीच आलेलं आहे. चॅट जीपीटी पहिल्याच नंबरला, त्याला क्लिक करायचं आहे. आणि चॅट जीपीटी हे बघा मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे, म्हणून हे ओपन दाखवत आहे. बघा तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, म्हणून ते डायरेक्टली ओपन करत आहे मी. तर चॅट जीपीटी ॲपमध्ये गेल्यावरती हे असं प्रकारचं दिसत आहे. तर मग आपल्याला बनवायचं आहे लॉंग व्हिडिओसाठी थंबनेल. ॲट्रॅक्टिव्ह लॉंग व्हिडिओसाठी थंबनेल हा खूप गरजेचा असतो. आणि थंबनेल जर नसेल तर तुमच्या व्हिडिओमध्ये कितीही चांगल्यातली चांगली माहिती असू द्यात, किंवा चांगल्यातल्या चांगल्या व्हिडिओ असू द्यात, तो तुम्हाला वॉच टाईम मिळत नाही आणि व्ह्यूज मिळत नाही. आणि तो व्हिडिओ कंटिन्यू चालला पाहिजे. म्हणजे एका वर्षभरानंतर पण थंबनेलमुळे व्हिडिओ पाहिला जातो का, तर थंबनेल तुमचा ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि खास करून व्हिडिओमध्ये काय आहे ते थंबनेलमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण कसा बनवायचा आहे थंबनेल ते आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, तरच पूर्ण व्हिडिओ पाहताल तर तुम्हाला समजून जाईल की थंबनेल कशा पद्धतीनं बनवायचं आहे. चॅट जीपीटी ॲप आपण डाउनलोड केलेला आहे. इथे प्लसचं चिन्ह दाखवल, प्लसला टच करायचं आहे. इथे तुम्हाला कुठल्या प्रकारचा फोटो घ्यायचा आहे, फाईलमधून कॅमेऱ्यातून घ्यायचा आहे की फोटोजमधून फाईलमधून घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता. कॅमेऱ्यातूनही घेऊ शकता, फोटोमधून पण घेऊ शकता आणि फाईलमधून पण घेऊ शकता. आणि एखाद्या व्हिडिओला जर टायटल द्यायचं आहे, टायटल म्हणजे व्हिडिओ खाली आपण जे लिहित असतो ते टायटल द्यायचं असेल. व्हिडिओ हा स्किप करून बिलकुल पाहू नका. व्हिडिओ कंटिन्यू पहा, तरच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि समजलं जाईल. तर याच्यामध्ये मी फोटोजमधून फोटो घेत आहे. कुठलाही फोटो घ्यायचा. मी आता फोटो सिलेक्ट करत आहे. तर कुठल्याही पद्धतीचा फोटो घ्यायचा. आणि तुम्हाला जर फोटोज घ्यायचा नाही तर डायरेक्ट तुम्ही तिथे बोलू शकतात की बाबा मला कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ बनवायचा आहे, हे पाहिजे, थंबनेल पाहिजे म्हणून. तर इथं हा फोटो सिलेक्ट करते मी. फोटो घेतल्यानंतर असा फोटो येतो, गोल फिरून पुन्हा जागेवरती येतं. आणि इथे जे आहे चॅट जीपीटी, तिथे आपण सर्च करू शकतो, माईकवरती बोलू शकतो कुठल्याही पद्धतीचं. तर इथे फक्त आपण बोललो ना की आपल्याला या पद्धतीचा हे पाहिजे, थंबनेल पाहिजे, तर चॅट जीपीटी अजिबात थंबनेल आपल्याला बनवून देत नाही. तर इथे पूर्णपणे लिहायचं आहे हे कशा पद्धतीचा थंबनेल पाहिजे आणि तो कशासाठी हवा आहे. थंबनेल पाहिजे बोललं तर लगेच तो ॲप आपल्याला थंबनेल बनवून देत नाही. तिथे आपल्याला बोलायला लागतं लॉंग व्हिडिओसाठी थंबनेल हवा आहे, तर तो थंबनेल बनवून देतो. चला आपण बघूयात लॉंग व्हिडिओसाठी थंबनेल. घरगुती पद्धतीने पावभाजी थंबनेल लॉंग व्हिडिओसाठी. व्हिडिओ कंटिन्यू पहा तर तुम्हाला समजेल. अशा पद्धतीनं लिहून गेलं की ते वरती जातं आणि इथे इमेज येतोय, म्हणजे ते थंबनेल बनवायचं ॲप काम करत आहे. तर अशा पद्धतीचं थंबनेल बनवायचं चालू आहे. तर इथे वरती जायचं, ह्या 2 रेषा आहेत वरती, तिथे काही लिहिलेलं नाही, याला टच करायचं आहे. आणि हे बघा आपला थंबनेल तयार आहे. घरगुती पद्धतीने पावभाजी थंबनेल लॉंग व्हिडिओ असं पूर्णपणे आलेलं आहे बघा.
आता हा थंबनेल जो आहे तो कशासाठी आहे, काय आहे आणि इमेज पण आहे, पद्धत रेस्टॉरंट टाईप हॉटेल पावभाजी असं दाखवत आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये काय आहे आपल्याला ते बनवायचं आहे, तसं आपण पाहून बनवू शकतो. हे पूर्णपणे दिलेलं आहे. तर हे बघा, इथे थंबनेल जे बनवलेत आपण अगोदर ते दाखवत आहेत. तर याला टच केलं की हा आपला पावभाजीचा येत आहे आणि इथे गेलं की याला टच केलं की वरती जो बाण दाखवत आहे तो आपण डाउनलोड करायचा बाण आहे, तो डाउनलोड केला आणि आपण आता गॅलरीमध्ये बघूयात आपला थंबनेल हा डाउनलोड झाला आहे का. तर हे बघा, इमेजमध्ये थंबनेल आलेला आहे. इथे बघा, जो आपण बनवला होता तोच इथे आला आहे आणि हाच थंबनेल आपल्याला लॉंग व्हिडिओसाठी वापरायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ छान समजला नसेल तर पुन्हा पहा आणि व्हिडिओ स्किप करून पाहू नका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आणि थंबनेलचा व्हिडिओ हा कितीही वर्षाचा चॅनल असेल, तो व्हिडिओ कधी अपलोड केलेला असेल तर थंबनेलमुळे तो कधी पाहिला जातो आणि त्याचे व्ह्यूज आणि वॉच टाईम, लाईक, कमेंट सगळ्या गोष्टी कंटिन्यू मिळत राहतात. त्यामुळे आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर तोपर्यंत बाय.